बाह्य याच्यात आपण एखाद्यावर प्रेम करतो तेव्हा तो असणं, त्याचं अस्तित्व, ती जी व्यक्ती आहे तिचं अस्तित्व, त्याच्या संबंधीचा विचार किंवा अं, त्यांचा साक्षात्कार म्हणजे ते दिसणं किंवा हे हे चित्तात येणं आणि त्यांनी होणारा आनंद, हे एक म्हणजे एक झालं की ते प्रेम आहे. तर ते ईश्वराबद्दल होणं हे ऍक्च्युली सर्वव्यापक आहे. ते काय लिमिटेड नाहीये. प्रेम ही नुसती एक राग द्वेष अशी नुसती भावना नाहीये. प्रेम हे तत्व आहे. सच्चिदानंद तत्वच प्रगट होताना ते प्रेमरूपाने प्रकट होतं. आणि ते प्रेमरूपाने प्रकट व्हायला एकापेक्षा जास्त रूप लागतात. म्हणूनच एकोहम बहुशः हा संकल्प झाला. आणि त्यांनी स्वतःच स्वतःला जाणून घ्यायचं कसं हे दाखवण्यासाठी राधेचा रूप घेऊन, आपण मागच्या याच्यात राधेचा विषय आलेला, तर ते राधेचं रूप घेऊन स्वतःला म्हणजे त्याच्याशिवाय प्रेम होऊ शकत नाही म्हणून. म्हणजे सांगायचं गोष्ट असं की प्रेम ही काय एक मनाची वृत्ती किंवा भावना नाहीये, ते तत्व आहे आणि ते सच्चिदानंद तत्वच आहे. आता ह्यांना ते माहिती नाही, त्यामुळे ते म्हणतात फक्त प्रेमाने ईश्वर मिळतो किंवा प्रेमरूप आहे म्हटल्यावर तो लिमिटेड होतो. तर लिमिटेड नाहीये, तो अनलिमिटेड होतो. जर साध्या भौतिक प्रेमाने आपण एक म्हणजे काय म्हणतात, जगाचे पर्वा न करता वगैरे आपण लैला मजनू अमुक तमुक हे वाचतो. म्हणजे जे गीतेमध्ये सात्विक हे दैवी संपदा जी सांगितले 16व्या अध्यायात, त्याच्यात अभयम सत्व संशुद्धी सांगितले. ते अभय त्यांना त्या भौतिक प्रेमानेही मिळतं की मी कोणालाही जुमानणार नाही, माझं हिच्यावर प्रेम आहे, आई वडील काही म्हणत, दुनिया काही म्हणत, मी लग्न करणार म्हणतो तो. म्हणजे काय, भौतिक प्रेमाने पण त्याचा विश्वास किंवा हे किंवा तो समोरची व्यक्ती म्हणजे त्याला म्हणतो ना, मेरी दुनिया ही इसमें, किंवा कोणी म्हणतं माझं सर्वस्व माझ्या मुलात आहे, माझे किंवा माझा नवरा हे माझं सर्वस्व आहे. ते सर्वस्व भौतिक प्रेमाने जर वाटतं म्हणजे ती शक्ती त्या समोरच्या माणसात नाहीये, ती त्या प्रेम या तत्वात व्यापकत्व आहे. म्हणून तुम्ही मेरे सब कुछ हो म्हणतात. ते कशामुळे म्हणतात, कारण ते तत्वाचा इनडायरेक्ट इफेक्ट तिकडे आहे, तो दूषित इफेक्ट आहे, त्यामुळे त्याच्यातनं मुक्तीकडे जात नाही. पण तेच ईश्वराकडे लागलं की ते मुक्तीपर्यंत जातं. आता हे यांना माहित नाही म्हणून ते प्रेमाला संकुचित, प्रेमामुळे प्रेमच फक्त धरलं तर ईश्वर संकुचित होतं असं त्यांना वाटतंय. ते सांगितलं.